29 मे गुरुवार. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला डेली टाईम फ्रेमची ॲनालिसिस आपण नाही पाहू. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहू आज ऑल ओव्हर टाईम फ्रेमवरची ॲनालिसिस. नंतर आपण डेवर येऊ. सगळ्यात पहिले सांगू आपण ऑल ओव्हरची कशी. तर आज झालं का ऑल ओव्हर टाईम फ्रेमवर मार्केटवर की बा ठीक आहे, याचा लो पेंडिंग होता मोठ्या टाईम फ्रेमवर, यानं याचा घेतला. 3 बिहेवियर याच्यात क्रिएट केले मार्केटनं. इथपर्यंत 3 बिहेवियर त्याचे कंप्लीट झाले. आज ओपन जिथून मार्केट होते तिथून जे बिहेवियर करून तिथून आपण मोजू आपले नवीन बिहेवियर. मार्केटनं ठीक आहे याचा आज डे ओपन व्हायच्या पहिलेच याने याचा लो पण घेऊन घेतला नाही. तर आता इथं काय झालं की लो घेतल्याच्या नंतर मार्केटने याचे 3 बिहेवियर कंप्लीट केले, फर्स्ट सेकंड आणि हे याच्यात गॅप दिली चांगली, हात केला थर्ड कंप्लीट. ओके, आता मार्केटले जर सेल साईडनं मुवमेंट अशीच कंटिन्यू ठेवायची असती तर मार्केटने ह्या स्विंगला ब्रेक नसतं केलं. हे थर्ड बिहेवियर आहे, कारण की थर्ड बिहेवियरली याला ब्रेक नसतं केलं, इथूनच मार्केट सेल साईड जे आहे गेलं असतं इंडिकेशन देत देत. पण यानं तसं नाही केलं, हे बाईंगले गेलं. आता इथून हे बाईंगले चाललं मार्केट, तर हे कसं चाललं मार्केटनं काय केलं, इथं फर्स्ट सेकंड थर्ड बिहेवियर सोडला, याची लिक्विडिटी घेतली. आता इथून थर्ड घेतला ना, तर इथून थर्ड घेतल्यानंतर थर्डची जर मार्केट लिक्विडिटी घेऊन राहिलं तर तिथून ते पहिलं मोजल्या जाते. जर सेकंडचं घेतलं असतं तर ते सेकंड नसतं मोजल्या गेलं. तर इथपण हे थर्डची घेतली ना, तर आता हे फर्स्ट मोजलं जाईल, नेक्स्ट बिहेवियरचं काउंट होईल इथून. हे झालं फर्स्ट, याची लिक्विडिटी हा स्विंग क्रिएट केला, हे झालं सेकंड, हे झालं थर्ड. तर ऑल ओव्हर टाईम फ्रेमवर आपण पाहून राहिलो. तर मार्केटले जर आता बाईंगले जर याचा जर लो घ्यायचा असेल तर मार्केट जे आहे तिसरं बिहेवियर हे जे क्रिएट केलं इथं, हे याचा लोने घेईन, इथूनच डायरेक्टली इंडिकेशन आपल्याला बाईंगचं देईन. मार्केटने केलं याचा लोने घेतला, डायरेक्टली इंडिकेशन इथून दिलं बाईंगचं. इथून बाईंगचं इंडिकेशन दिलं तर हे हाय प्रोबॅबिलिटी आहे की इथून हे आता सेल साईड येणार नाही, हे डायरेक्ट याचा ह्या मोठा जो स्विंग आहे याचा हाय घेऊन घेईन याचा. आणि मार्केटनं सेम तसंच केलं, याचा हाय घेतला. हे आता झालं आपलं ऑल ओव्हर टाईम फ्रेमवरची ॲनालिसिस. आता याचा आपल्याला डेवर काय म्हणते. तर डेचं पण तेच हाल होता की आपल्याला फुल इंडिकेशन बाय सोपी इंडिकेशन आपल्याला बाईंगला जायसाठी दिलं. जर ऑल ओव्हर टाईम फ्रेमची मदत नसती पण तरी आपण हेच केलं असतं किंवा सेम तसे स्ट्रेट टाकले असते. जसं की फर्स्ट बिहेव सेकंड बिहेव याच्यात गॅप केली म्हणून याला आपण फर्स्ट मोजलं, याला सेकंड मोजलं आणि त्याने थर्ड. आता हे जे आलं फेक मुवमेंटसोबत, पण यानं इथं बेस क्रिएट केला याचा चांगला. हे पण एक चांगला ॲडव्हान्टेज आला आपल्या फेवरमध्ये आलं. आणि याला ब्रेक केलं, 50%च्या झोनवर मार्केट तिथून गेलं. डेचा जर आपण काउंट करतो तर 50%च्या झोनवर जाऊन चांगली क्लोजिंग दिली तिथं. क्लोजिंग दिल्ली आणि 3 बिहेवियरसोबत. आणि तिसरं बिहेवियर मेन तिथं गोष्ट आहे की फर्स्ट 2 बिहेवियर याच्या अंदर क्रिएट केले 50%च्या, पण थर्ड जे आहे त्याच्यावरती जाऊन क्रिएट केलं. ही एक अजून ॲडव्हान्टेजवाली गोष्ट आपल्या फेवरमध्ये. आणि इथं बॅक टू बॅक आपल्या फेवरमध्ये एवढे ॲडव्हान्टेज आहेत बाईंगला जाण्यासाठी की एक पण असं सेलिंगचा ॲडव्हान्टेज इथं दिसून नाही राहिलं की आपण गेलो पाहिजे. तर हे आपले क्वालिटी ट्रेड्समधून पण क्वालिटी ट्रेड्स असतात. तर ठीक आहे, याची लिक्विडिटी घेतली, तर आता हे फर्स्ट काउंट होईन आपलं. तेच जर यानं इथं फर्स्ट बिहेव सेकंड बिहेव केलं असतं, याची जर लिक्विडिटी घेतली असती यानं, भले याच्यात गॅप आहे, तर ते सेकंड काउंट झालं असतं, नंतर ते थर्ड काउंट झालं असतं. पण यानं याची लिक्विडिटी घ्यायच्या पहिले यानं फर्स्ट सेकंड थर्ड 3 बिहेवियर इथं क्रिएट करून टाकले ना. तर आता याची जर लिक्विडिटी घेईन तर हे फर्स्ट काउंट होईल. तर ठीक आहे, यानं याची लिक्विडिटी घेतली. आता जर आपल्याला इंडिकेशन भेटून राहिलं बाईंगचं, तर आपण हायसाठी जाऊ, याच्या हायसाठी, ऑल टाईम हायसाठी, म्हणजे डेच्या हायसाठी. ठीक आहे, इथं इंडिकेशन दिलं, बाईंगले गेलं, मार्केट सेलिंगला आला. आता जर याला सेल साईड जात असतं यानं याचा लो घेतला असता, पण यानं लोने घेतला, इथं क्लोजिंग दिली. इथं 101% आपण शुअर झालो की हे बाईंगले जाऊ शकते बा. इथं आपण एंट्री टाकली, हायचं टार्गेट घेतलं. फर्स्ट बिहेव याची लिक्विडिटी, सेकंड बिहेव, दॅन गॅप क्रिएट, थर्ड बिहेव. आता जे आपण ऑल ओव्हर टाईम फ्रेमवर सांगितलं की याला हाय घ्यायचा आहे, तर हे याचा लोने घेईन बा, हे इथूनच इंडिकेशन देऊन याचा हाय घेऊन घेईन. ठीक आहे, आता इथून जे झालं हे नवीन बिहेव चालू झाला. आता याचं इथपर्यंत होतं फर्स्ट सेकंड थर्ड, याची लिक्विडिटी घेतली मार्केटनं, अजून फर्स्ट सेकंड थर्ड, याला ब्रेक नाही केलं, इथून अगेन फर्स्ट सेकंड थर्ड आणि याचा हाय घेऊन घेतला. हेच आजच्या ट्रेडच्या मागचं लॉजिक होतं 29 मे गुरुवार.